हॅलो. डॉक्टर साहेब बोला. काय करा सगळ्या तुमचे भोकरदन, सिल्लोड, हं, जालना, हं, संभाजीनगर, हं, जळगाव, हं. बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड बर. राजा, हं, तसेच इकडं अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, वाशिम, बर लोणार सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे 26 आणि 27ला जरा सतर्क करा म्हणून सांगा. बर बर 2 दिवस शेतात काय करा, वातावरण झालं की शेतात थांबू नका, कारण की विजेचा खूप पाऊस पडणार आहे. विजेच्या सहित रान आहे ना, पाणी साचल इतका पाऊस पडणार आहे. म्हणजे उद्या आणि परवा उद्या 26-27 26-27 विजेचा, पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो, बरोबर आहे? नाही असू शकतं, नाही येणारच आहे, कन्फर्म आहे. कन्फर्म आहे का? आणि तुम्हाला सांगतो मग भाग कोणता समजा, त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण, बरोबर आहे. हा संभाजीनगर अर्धा, त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं, पुन्हा त्याच्यानंतर भोकरदन आहेत, जळगाव आहेत. जळगावमध्ये टोटल तिकडे संपूर्ण भागच आहे. हं, त्याच्यानंतर सिंदखेड राजा आहेत, म्हणजे आजूबाजूचे मावरा आहे, म्हणजे सगळेच आहे तुमच्या इकडले सगळे खाली. इकडे जसं नाही, इथून तुमच्यापासून म्हणजे इकडं खाली नागपूर पर्यंत हा सगळीकडेच पाऊस पडणार आहे. वारं, पाऊस, विजा, गारा. गारा. बर चालेल. 26-27-28 3 दिवस जरा सतर्क करा म्हणा. शेतात जास्त थांबू नका, झाडाखाली थांबू नका. आणि विजेपासून स्वतःचं संरक्षण करा. जनावरांची विशेष काळजी घ्या. जनावर ह्या 2-4 दिवस घरीच बांधा. बरोबर आहे, बरोबर. हो चालेल. हे तातडीचा मेसेज द्या तुम्ही, कारण की ना लोक वाचते खूप. लगेच साहेब. धन्यवाद साहेब. हो ओके.